हॅलो, मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर ब्लॉग आहे रविवारचा आणि आम्ही चाललेलो आहे मिस्टरांच्या मित्राच्या लग्नाला. आता शांभवीची आणि माझी काही ओळख नव्हती, आम्ही दोघी फक्त जेवायला चाललो आहे बरं का लग्नाला. आणि इथं आम्ही छान छान विदूदिदीचा ड्रेस घालून तयार झालेलो आहोत आणि छान दिसत होता पिल्लूला फ्रॉक, आणि त्याच्यावरतीही मी छोटीशी तिला चेन घातलेली. आता तीसुद्धा तिला व्हिडिओमध्ये दाखवायची होती शांभवीला. अशी आपल्याला मोठी बहीण असली ना की तिचे छान छान ड्रेसेस आपल्याला घालायला मिळतात नाही का. आम्ही पण लहानपणी आमच्या बहिणीचे ड्रेस खूप वापरलेत. आता फ्रॉक तिला छान वाटत होता. त्याच्यानंतर मी पण असं ड्रेस घालून तयार झाले. आणि मला ना साडी घालायचा खूप कंटाळा येतो आणि मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही साडीमध्ये. त्याच्यामुळे मी जास्त करून ड्रेसेसच घालते, कारण साडी सावरायला आणि शांभवीला सावरायचं म्हणजे खरंच अवघड काम होतं. त्याच्यामुळे मी अशी ड्रेस घालून तयार झालेली आहे. आता मेकअप तरी काही जास्त आपल्याला जमत नाही, प्रायमर फाउंडेशन वगैरे होतं ते थोडंफार लावलं आणि आम्ही असे तयार झालो. आता एवढं छान छान तयार झालो, म्हटलं चला एक 2-4 फॅमिली फोटोज आणि आपलेसुद्धा फोटोज काढून घेऊयात. आता इथं आम्ही मग शांभवीचा मूडसुद्धा चांगला होता, म्हटलं एक 2-4 फोटो क्लिक करूयात आणि आम्ही छान छान फोटोज क्लिक केलेत आणि मग आम्ही जायला निघालो लग्नाला. आमच्यासोबत मिस्टरांचे एकटे मित्र आणि त्यांची मुलगीसुद्धा आलेली. तिचं नाव आहे दिव्या. आमच्या ब्लॉगमध्ये येणार आलेली. शांभवी थोडी मस्ती करत होती गाडीमध्ये आणि तिला म्हटलं चल व्हिडिओमध्ये येईल. आता आम्ही ब्लॉग काढतो. काय असं कुठं बाहेर जायचं म्हणजे जाम खुश असते. आम्ही हॉलमध्ये पोचलो आणि हॉलवरती पोचेपर्यंत म्हणजे अक्षता वगैरे पडलेल्या आणि रिसेप्शन चालू होतं. आणि हे पहा, बाहेर इतकं कडक ऊन आहे ना, कुठं फंक्शनला किंवा बाहेर जायचं म्हणजे खरंच भीती वाटते. इतकं गरम होतं आणि इतकं कडक ऊन आहे ना. मिस्टरांनी आणि त्यासोबत आलेल्या दादांनी गिफ्ट वगैरे देऊन आले. आम्ही काही गेलो नाही कारण आमची ओळख नव्हतीच. मग गेलो जेवणाकडे आणि काही तिथं व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही बेत होता आणि असं छान चमचमीत असं मटण आणि रस्सावरती आम्ही ताव मारला. आणि पंक्तीतलं मटण आणि रस्सा म्हणजे काय नादच खुळा. आता आपण घरी कितीही जेवा, पण पंक्तीतल्या जेवणाची चव एक वेगळीच असते नाही का. आता तुम्हाला पंक्तीतलं जेवण आवडतं का कमेंटमध्ये नक्की का. आम्हाला तर भरपूर आवडतं आणि जेवणाकडे बघून तोंडाला पाणी सुटलं नाही का. आता हे 2 मेंबर आमचे शांभवी आणि मिस्टर हेच जेवणाचे आणि आम्ही छान असं मटण वगैरे खाल्लं. बाजूला त्यांचंच एक हॉटेल आहे ना, तिथं आलो. तिथं थोडंसं रिनोव्हेशन चालू आहे मे बी. इथं गार्डन वगैरे त्यांनी छान बनवलं आहे आणि शिवकालीन असं हॉटेलला लूक दिलेला आहे. सगळेजण इथं फोटोज वगैरे काढत होते. आणि हे पहा, शांभवीला कितीही ऊन असलं ना तरी घसरगुंडी वगैरे खेळायचीच असते. जी सोबत दिदी आलेली तिनं फोटो क्लिक करून घेतले आणि इथं बैलगाडी स्टॅच्यू वगैरे ठेवलेले आहेत. मग त्यांनी दोन्ही साईडला हॉटेलची बैठक व्यवस्था केली आणि तिथं ना असे शिवकालीन देखावे त्यांनी उभे केलेले आहेत. हे प्रतापराव गुज्जर वगैरे ते 7 मावळे लढलेले ना, त्याचा देखावा त्यांनी इथं उभा केलेला आहे एका साईडला. आणि अजून पूर्ण झालेलं नाही आहे त्यांचं बांधकाम वगैरे. इथलं पूर्ण झाल्यानंतर खरंच खूप छान वाटेल इथं. त्याच्यानंतर आम्ही इथं फिरलो वगैरे, थोडा वेळ बसलो आणि मग घरी यायला निघालो. आता इतक्या कडक उन्हाचं जेवण करून आलो, गरम होत होतं. आणि हे चिल्ली पिल्ली असली नाशिकी आईस्क्रीम तर यांना लागतंच. आता आमचं ऑल टाईम फेवरेट, आम्ही मँगो आईस्क्रीम घेतलं आहे, पण अमूलचं नव्हतं, दुसऱ्या ब्रँडचं होतं. त्याच्यामुळे असं नाक मुरडायचं काम आमचं चालू होतं. मग माझ्याकडची कुल्फीसुद्धा त्यांनी टेस्ट केली, पण तीसुद्धा आवडली नाही. मग मँगो आईस्क्रीममधल्या जिली तिनं मला दिल्या आणि मग मॅडमांना आईस्क्रीम खायला सुरुवात केली. आता अमूलची आईस्क्रीम खाऊन तिला सवय झाली आणि दुसरी आईस्क्रीम अजिबात आवडत नाही. हळूहळू पहिल्यांदा खाल्ली आणि एकदाच हिनं आईस्क्रीम संपली. ही तिथे तर आईस्क्रीम लवरच आहे, हिनं 2-2 आईस्क्रीम फस्त केले. अशा आईस्क्रीम खाऊन घेतले आणि मग घरी जायला निघालो. आता मॅडम आईस्क्रीम खाऊन खुश झालेल्या आहेत आणि गाडीत असं उड्या मारायचं काम चालू होतं. आणि आता आमच्या गाडीत ना गाणी वगैरे लावायची गरज नाही, कारण शांभवी गाणी म्हणत होती आणि तिच्या घरात वगैरे गाणी म्हणायचं काम चालू असतं. सूर ना ताल पण म्हणते बऱ्यापैकी म्हणते. आता इथे गाणी ऐका बरं का. छान छान छान. आणि पुढे म्हातारीच्या डोईवर
आता चालू केलोय याचा आता शांभवीची अशी छान छान गाणी ऐकत आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि थोडा वेळ झोपलो, आराम केला. संध्याकाळी उठल्यानंतर आम्हाला लागली जोराची भूक, कारण आम्ही तिथं खूप कमी जेवलेलो. आम्ही पोटभर जेवलो पण हिनं थोडं कमी खाल्लं आणि मग झोपून उठल्यावर जरा भूक लागली. मग काय तिचा ऑल टाईम फेवरेट पदार्थ म्हणजे ह्या आंबोळ्या. आता आंबोळ्या म्हणजे मी गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा टाकून तिला असं घावणं बनवून देतो. तिला ती आंबोळी म्हणते. खरंच खूप छान लागतात आणि कुरकुरीत बनवून दिलं ना तिला खूप आवडतं. चहासोबत खाते ती. ह्याचा फुल व्हिडिओसुद्धा म्हणजे यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, चंदगडी तडका या चॅनलवरती. तर तिला अशी छान छान घावणं बनवून दिली. आम्हीसुद्धा चहा वगैरे घेतला आणि असा होता हा आमचा संडे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.